ग्लोबल वॉर्मिंगची जागृती होण्यासाठी आमचे काय होतं की आमची पीठं आहेत, सध्या एकूण पीठं आहेत आमची 13 आणि जे मुख्य पीठं आणि 12 उपपीठं आहेत. महाराष्ट्रामध्ये जो भौगोलिक विभाग आहे त्या भौगोलिक विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी पीठ आहे. तर त्या प्रत्येक पीठावरून आमची पायी दिंडी निघते. दरवर्षी पादुका घेऊन इकडे मुख्य पीठाकडे येतात पायी दिंडीनं, म्हणजे लोकांना भक्तिमार्गाची गोडी लागावी, अध्यात्म विज्ञानाची सांगड घालून लोक सुसंस्कारित व्हावे, हा मुख्य उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्याच्यामध्ये युवा असतात मोठ्या प्रमाणामध्ये, की व्यसनांकडे जे युवा वळलेले आहेत ते न वळता त्यांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून उत्तम प्रकारे जगावं. माझी शिकवणच आहे, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा प्रकारचा आमचा संकल्पच असल्यामुळे आणि त्या अनुषंगानं जे मला जोडले गेलेले युवा आहेत ते युवा चांगल्या प्रकारचं आज कार्य करत आहेत. तर हे युवा त्या पादुका घेऊन हजारो मैल चालत चालत येतात. नागपूरची आमची जी दिंडी आहे ही नागपूर पीठाची दिंडी जवळजवळ 45 दिवस लागतात त्या दिंडीला आणि तिथून चालत येते. आमची नागपूरवरून दिंडी येते, त्यानंतर मराठवाड्यातून परभणी मठावरून दिंडी येते, त्यानंतर पुणे पीठावरून दिंडी येते, नाशिक पीठावरून रामशेज किल्ला आहे ती त्या पायथ्याशी आमचं आश्रमाची जागा आहे तर तिथून ती दिंडी येते. मुंबई